हाय नमस्ते. तर अनिता पुणेकर चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आजची स्टोरी आहे आणि एका तरुण यंग मुलाची स्टोरी आहे आजची. तर आता कुणाला कशाचा नाद, कुणाला कशाचा. तर ह्या पोराला ही घटना घडलेली आहे सांगली येथे. आणि कोणाला कशाचा नाद तर कोणाला कशाचा. आता ह्या पोराला कशाचा नाद असतोय माहितीये का तुम्हाला? ह्याला वयस्कर बायांचा नाद असतो. ह्याचं नाव आहे साई सदावर्ते. तर ह्याला वयस्कर बाई भोगायला पाहिजे असती. ओके. आणि वयस्कर बाईकडे तो अट्रॅक्ट झालेला असतो आणि एका वयस्कर बाईशी त्याचे शारीरिक संबंध असतात. त्याचे वय 30 वर्ष असते आणि आणि ह्याचं लग्न झालेलं नसतं. लग्नाच्या आधीपासूनच तो एका वयस्कर बाईबरोबर रिलेशनशिप मध्ये असतो. आणि म्हणजे एक प्रकारचा आंटी लव्हरच म्हणायचं ह्याला, का नाही? काय म्हणायचं मग? आणि ह्या बाईला पण काही वाटत नसतं. तो तिला पैसे देत असतो लागल तेव्हा. आणि त्यांच्यात प्रेम वगैरे नसतं, फक्त वासना असते दोघांमध्ये. आणि असेच शारीरिक संबंध चालू असतात ह्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये. आणि हा चांगला नाही का, त्या बाईची चांगलीच त्याला लत लागलेली असती त्या वयस्कर बाईशी. त्याला वयस्कर बायांचा नाद असतो. पण होतं काय, आणि नंतर नंतर काय होतं की हा आता यंग असतो. मग ह्याचं लग्न होतं. मग आता लग्न झाल्यावर त्या बाईला वाटतं जाऊ दे आता लग्न, ती त्याचं तो सुधरल, तो दिल आपल्याला सोडून आता त्याच्या नाही का. तिचं पण म्हणजे असं असतं की तिला काहीच हे नसतं की तोच पाहिजे, म्हणजे तिनं सोडून दिलेलं असतं. आता झालं लग्न झाल्यावर सुधरल वगैरे असं वाटतं त्या बाईला, तो आपल्याला सोडून जाईल. पण हा चटवलेला असतो. ह्याला असं भरलेलं शरीर पाहिजे असतं. आणि तो लग्न होऊन पण त्याच्या त्या नवीन बायको बरोबर जास्त न हे करता वारंवार ह्या महिलेकडे ह्या वयस्कर महिलेकडे शारीरिक संबंध मागत असतो. ओके. आणि वारंवार शारीरिक संबंध मागत असतो हा. पण ह्या महिलेचं कसं असतं, आता ही महिलेचं वय झालेलं असतं. हिला आजी झालेली असते, हिला नातवंड आलेले असतात, परतुंड आलेले असतात. आणि हिला हा आता आता नको असतोय हा मुलगा. ती म्हणती झालेलं झालं, जाऊ दे आता, तुझं पण लग्न झालंय, तू पण सुधर, तुझ्या संसारात व्यस्त राहा, मला त्रास करू. पण हा ऐकत नसतो. आणि मग तिनं जर नकार दिला, तिनं म्हणती, तिनं तिनं वैतागलेली असती, कारण तिला पण आता सुना नातवंड आलेले असतात. आणि ह्या गोष्टी तिला पण कुठं तर वाटतात, आपण नाही का सोडून दिल्या पाहिजेत, आपण आता चांगलं वागलं पाहिजे, झाली चूक आपल्याकडनं आता, असं नको आहे असं तिला वाटत असतं. तर हा मुलगा शरीर सुखाला चटवलेला असतो, हा ऐकतच नसतो. त्याला त्या म्हाताऱ्या बाईची चटक लागलेली असती, म्हणजे वयस्कर बाईची. आणि वयस्कर असती, पण शरीराने चांगली अशी भरलेली असती. आणि तो खूप त्याला ती सवय झालेली असती. आणि बायको असून पण त्याला त्या स्त्रीकडेच जात असतो तो, शारीरिक भूक भागवण्यासाठी सतत चटवलेला असतो सारखा तिच्याकडे जायला. आणि तिनं नकार देती, तर तो तिला म्हणतो माझ्याकडं, म्हणजे त्यांचं ते शारीरिक संबंध बनवताना त्याचं चित्रीकरण केलेलं असतं. आणि त्याचं चित्रीकरण तो म्हणतो, तू जर माझ्याबरोबर माझं नाही ऐकलं, मी जेव्हा म्हणेल तेव्हा मला नाही दिलं, तर मी हे सर्व चित्रीकरण तुझ्या नातेवाईकांना, तुझ्या घरच्या लोकांना दाखवेन. मग ती बाई घाबरती आणि त्यानं म्हणाल तसं ती करत राहती करत राहती. आता मग तो मग सतत त्रास तिला असह्य झालेला असते, नाही का. तिला नको वाट, तुम्हाला आधीच सांगितलं मी, तिचे मुलं वगैरे सगळी मोठी असतात. आणि तिला वाटत असते ह्या मुलाचं लग्न झाल्यावर हा दिल सोडून, हा व्यवस्थित राहील. पण अं, ह्याला तर नाही का वयस्कर बाईच भोगायला पाहिजे असती, त्याला नादच असतो. तर ती काय करतं, तिनं काय करते, तिच्या भावाला सांगते, आमिर आमिर फौजेदार म्हणून तिचा भाव असतो.
तर तिला तो सांगतो. आणि ही घटना 2023 ची. हा जो असतो साई सदावर्ते, हा रिक्षा चालवत असतो दिवसभर. रिक्षाने त्याचं म्हणजे नाही का हे चालत असतो. आणि मग हिचा भाऊ असतो तो, ती भावाला सांगते. मग भाऊ भाऊ पण म्हणतो आपल्या बहिणीला काय ह्याचा नाही का हा ब्लॅकमेल वगैरे करतो, त्रास करतो. भाऊ पण समजावून सांगतो, तुझं लग्न झालंय, तू पण सुधार आता. तिला पण मोठी मुलं आहेत, नातवंड आहेत, त्रास नको करू. आणि समजावून एकदा दोनदा सांगतात, पण तो ऐकतच नाही. एकदम त्याला नाही का वाचण्यासाठी नाही का वाचण्याधीन झालेला असतो. ऐकतच नसतो. ब्लॅकमेल करून तो शरीर सुख मागत असतो त्या महिलेकडनं. मग ती महिला तिच्या भावाला सांगते. मग तिचा भाऊ नाही, भावाला सांगून पण तो ऐकत नाही. मग त्यांना खूप राग येतो. तो 2 माणसं घेतो आणि त्याला नाही का त्याच्या घरी जातो. घरी असतो तो झोपलेला, त्याला बाहेर बोलवतात आणि धारदार शस्त्राने त्याच्यावर वार करून टाकतात आणि त्याला संपवून टाकतात. तो रागारागाने वार करतो तिचा भाऊ. आता बघा, मग काय सगळं आता तुम्हाला माहित आहे पुढचं. पोलीस केस वगैरे, जेलमध्ये तिचा भाऊ जातो. पण एका बाईमुळं त्या माणसाचं पण वाटोळ झालं. पण तिची पण काही चूक नसती ना. होय, तिनं पण म्हणती लग्न झालंय, तू सुधार, नीट राहा. तर तो ऐकत नाही. त्यानं ऐकायला पाहिजे होतं ना. त्या मुलामुळंच मला तर वाटतं, त्याच्याच नाही का वासने दिल्यामुळं एवढे लोकांना तो चांगला तिचा भाऊ पण जेलमध्ये गेला आणि तो पण मेला. त्याची पण बायको ही झाली आता. तिला पण नवरा नाहीच की. तिचं पण आयुष्याचं वाटोळं झालं. तर अशा घटना होत्यात. म्हणून नीट राहावा. वासनाधीन जास्त होऊ नका. अशा चुका करायच्या नाहीत आपण. स्टोरी कशी वाटली? आता कसं आहे, बिना फेसच करणार होती, पण जरा मला हे जमत नाही. नाही का ते एडिटिंग वगैरे. ते मोकळं मोकळं नाही चांगलं दिसत, म्हटलं जाऊ दे. अशी पण आपली बकचोदी असती चालू. मग काय तोंड बघितलं म्हणून काय व्हायला लागलंय. सत्य घटनेवर आधारित होती आजची घटना. आवडल्यास लाईक करा, चांगल्या कमेंट्स करा. ते हाईप म्हणून एक बटन असतं शेअरचं, तिथं पण क्लिक करा. आणि काळजी घ्या. नाही का अशा घटनांपासून दूर राहावा. अशा घटना लाईफमध्ये नाहीच झाल्या पाहिजे कुणाच्या. ह्यातनं आपण शिकायचं. त्या मुलाची चूक म्हणजे त्याला हीच होतं नाही का, अशा वयस्कर बायांसंगच त्याला नाद होता, त्याच्यामुळे त्याचा घात झाला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला नवीन असल्यास सुपर चॅट करा. ओके, बाय बाय, सी यू, गुड नाईट.